मंदिरातर्फे विश्वस्त मंडळातर्फे माझा छोटासा सत्कार झालेला आहे. मध्ये आम्ही सगळीकडे षटकोणी घडे दिल्यानंतर गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, मी विजय पाटील आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. खूप दिवसांनी आज आपण बाहेर जाऊन व्हिडिओ शूट करतोय. आता सणासुदीमुळे आपण घरीच व्हिडिओ बनवत होतो. आज सेक्टर 5 या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिर आहे, त्या मंदिराला भेट देण्यासाठी जाणार आहे. मंदिर खूप छान आहे, खूप लांबून लोक येत असतात दर्शनाला. जसं मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आहे तसंच नवी मुंबईमध्ये हे सिद्धिविनायक मंदिर खूप प्रसिद्ध आहे. त्याच मंदिराला आपण भेट देण्यासाठी जाणार आहे. तर व्हिडिओ कसा होतोय नक्की कमेंट करून सांगा तुम्हालाही आवडला तर, आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, आपला व्हिडिओ लाईक करा, आणि अजूनही आपल्या चॅनेलला कोण सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओ तुम्हाला मोफत बघता येतील. तर वेळ न घालवता आपण जाऊया थेट मंदिरात. जागा आधी द्या. ते म्हणाले नाही, ही जागा धार्मिक प्लॉटसाठी, धार्मिक मंदिरासाठी प्लॉट शिल्लक आहे,
मग आम्ही हे सगळं एकत्र जमलेलो आणि एकत्र जमून म्हटलं आपण एक मंदिर बांधलं. म्हणजे हे सगळे कामगार म्हणजे आम्ही हे मंदिर पहिला गणपती उत्सव चालू केला. गणपती उत्सव चालू केव्हा रमेश कुमार सिडकोचे अधिकारी होते मुख्य. मग त्यांच्याकडे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही एक गणपतीचा कार्यक्रम म्हणून दुसऱ्या वर्षाला दिलं त्यांना स्मरणिका. आणि म्हटलं साहेब आम्हाला ही जागा पाहिजे. त्यांनी कार्यक्रम बघितलं व्यवस्थित आहे इथं कुठला फालतू खर्च नाही. मग ते खालच्या इथे साहेबांना आमंत्रण द्यायला ते म्हणायला लागले एक तर तुम्ही बेकायदेशीर काम करताना आम्हाला आमंत्रण देता. साहेब आम्ही म्हटलं तुम्ही आम्हाला कॉलेज दिली, शाळा दिली, घरं दिली, गार्डन दिली, मंदिर नाही दिलं नाही तर आम्ही देऊ शकत नाही. मग ते म्हणायला लागले जर घेत असाल तर एवढे पैसे भरा. हे आमचे सगळे कार्य एकत्र आले. चर्चा जमा करून वर्गणी जमा करून हे मंदिर आम्ही उभं केलं. 1993ला स्थापना झाली. तेव्हापासून गणेश जयंती, गणपती उत्सव, दत्त जयंती, हनुमान जयंती, रामनवमी, गुढीपाडवा हे सगळं जे जेवढ्या मूर्त्या त्यांचे उत्सव त्यांचे धार्मिक सगळे काम व्यवस्थित झालेलं आहे. गणेश याग, गाठवी याग हे सगळे याग झालेले इथे. तेव्हा तरी ब्राह्मण म्हणाले की इतर 707 याग झाले. त्याच्याकरता इथं पवित्रपणा आणि चांगलं झालेलं आहे. तेव्हापासून आता गणपती उत्सव मागी गणेश जयंतीला हजारो माणूस सकाळी दुपारी 12ला महाप्रसाद तर रात्री संध्याकाळपर्यंत चालू असतो. एकंदरीत सगळं कार्यक्रम ठीक आहे. कमिटी चांगली आहे. वादिवाद नाही, भानगडी नाही, जागृत देवस्थान आहे. हां ज्याने जे मागितलं ते त्याला दिलं देवाने. एकोपाने सगळं राहतो. कधी वाद नाही. हॉलबद्दल पण माहिती सांगा. म्हणजे काय तिथे धार्मिक कामासाठी आहे. पण आता लोकांना वरचा खाली कीर्तन भजनासाठी आहे. वरचा भजन साखरपुडा असेल किंवा छोटे-मोठे कार्यक्रम धार्मिक कामासाठी ते आपल्या धार्मिक कामासाठी. बाकी काय नाही. बाकी काय व्यवसाय म्हणून नाही असं हां ते कुठला अकॅडमी आहे, संगीत आहे, क्लास आहे, कराटे आहे, कराटे क्लासेस आहेत. असे आपले छोटे छोटे 1-2 तासासाठी 1-1.5 तासासाठी 1 तासासाठी त्याला पण timing आहे. त्यांना टायमिंग दिलेलं आहे. Timing आहे. आता लिमिट आवाज पण तेवढंच पाहिजे आणि सगळ्या गोष्टी तर तिची वेळ आता 31 वर्षात बदलली नाही. सकाळी 8:30ला संध्याकाळी 8ला त्याच्यात बदल नाही. बदल. कोणी त्याची वाट बदल आरती होते. सगळं पद्धतशीर त्याच्या कृपेने सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चांगलं चाललेलं आहे. हे काम केलं रिन्युएशनचं काम केलं. अध्यक्ष माणसाला मज्जावर होते. त्यांनी पुढाकार घेऊन ते केलं. चांदीचं काम आहे. 46 लाखाचं चांदीचं काम केलेलं त्यांच्या ह्यांच्या आदेशाखाली उभं राहिलं. त्यांनी 25 वर्ष केले. त्याच्यानंतर माणसाला मज्जावर खजिनदार होते. ते अध्यक्ष झाले. मी स्वतःहून बाजूला झाले. त्यांना गावी जातो. गावी जातात म्हणून ते बाजूला झाले. बाकी काय नाही. नमस्कार. प्रसाद बाजूला उभे राहतात. आणखी या मंदिरामध्ये पूजा रोज करतोय. सकाळी मंदिर 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू राहतं रोजचं. आणि संध्याकाळी 5 ते 10पर्यंत मंदिर चालू राहतं. तसंच या मंदिरामध्ये गणपतीचा दिवस मंगळवार आहे, त्या दिवशी गर्दी होते. आणखी त्याचप्रमाणे दुसरा वार म्हणजे शनिवार मारुतीचा दिवस, त्या दिवशी पण गर्दी चांगली राहते. चतुर्थी महिना. आणखी त्याचप्रमाणे महिन्याची जी संकष्टी असते त्या संकष्टीला पण खूप गर्दी होते. आणखी बरेच भाविक लोक येतात इकडे. आणखी संकष्टीला संध्याकाळी 5 वाजता सार्वजनिक अभिषेक होतो. त्याचप्रमाणे बरेच भाविक इकडे येऊन अभिषेक करतात. त्याचप्रमाणे गणपतीची बरीच श्रद्धा आहे लोकांवर, भक्तावर. त्याचप्रमाणे बरेच लोक इकडे येतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. भाविक खुश होतात. आणि त्याचप्रमाणे रोजचा प्रसाद आपला नारळाचा प्रसाद मंगळवारी पेढे लाडू असा ठेवला जातो वाटण्यासाठी. त्याचप्रमाणे जेवून देतात. धन्यवाद. बोल. हे मंदिर बांधलं त्यावेळेस मी 16/4/1994 इथं महागाणी जॉईन केलं. तर मी 15-16 वर्ष इथे सेवा केली. माझ्याकडे काही नव्हतं, अथरायली पण नव्हतं. पण गणपतीच्या कृपेने संस्थेच्या आशीर्वादानं आज मला भरपूर मिळतं. गणपतीचा साक्षात्कार स्वामी पद्मस्वामीनं मला मस्तक हात ठेवून तुला इथं काही पडणार नाही असं सांगितलं. तेव्हापासून आता माझी वय 82 वर्षाची आहे. स्वामींच्या स्वामींच्या आशीर्वाद शंकराचार्य पण या ठिकाणी शंकराचार्य पण येऊन गेले इथे.
दिव्यस आहे शंकराचार्य येऊन गेले, नेते मोठे मोठे नेते मंडळी पण येऊन जातात गेले. सगळे. आणि सगळ्यात खेळ आणि पहिलं सांगायची पहिली गोष्ट गोष्ट म्हणजे म्हणजे नेटवरती- ही व्यक्ती ठाम उभी राहिली. काही नव्हतं या व्यक्तीला, पण ह्यांच्या मागे आम्ही उभे राहिलो. त्यांनी करून घेतलं आणि मला यांची साथ होती म्हणून मी दुसरी गोष्ट काय अशी करू शकलो. की नेटवर्क आमचं हे मंदिर पहिलं असल्या कारणाने कुठेही नेटवर्क ते टाकलं तर पहिला हाच सिद्धिविनायक मंदिर हेच येतं. दिल्लीपासून अगदी जेवढे बाहेरचे महाराष्ट्र सोडून लोक गाड्या घेऊन इथे येतात, पहिले दर्शन घेतात आणि मग सिद्धिविनायकला सिद्धिविनायक जातात. सिद्धिविनायक टाकलं की पहिला हाच येतो. या. गणपती बाप्पा मोरया. जोरात चालू द्या. मनोकामना या. पूर्ण होऊ द्या. या. तर मित्रांनो, आपण सगळी माहिती घेतलेली आहे आणि मंदिरातर्फे विश्वस्त मंडळातर्फे माझा थोडा छोटासा सत्कार झालेला आहे. त्यामुळे मी सर्व सभासदांचे आणि संचालक मंडळाचे आभार मानतो. आणि व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला घर बसल्या बघता येतील. आता आपण व्हिडिओ थांबवतो आहे, जास्ती मोठा करत नाही व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा. धन्यवाद.